आणि लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे, पण तरीही आपल्या राज्यातल्या 48 पैकी असे काही मतदारसंघ आहेत जे अजूनही उमेदवारांच्या प्रतीक्षेतच आहेत। महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये घटक पक्षांना जागा सुटलेल्या असल्या तरी त्या पक्षांना उमेदवार मिळत नाहीयेत किंवा उमेदवार निश्चित होत नाहीयेत। त्यामुळे उमेदवारी जाहीर होण्यास विलंब लागतोय। तर काही ठिकाणी दोनही बाजूंनी एकाच लोकसभा मतदारसंघात एकापेक्षा अधिक जण उमेदवारीसाठी इच्छुक दिसतात। त्यामुळे इथे पेच कायम आहे। काही ठिकाणी अजूनही एखादा लोकसभा मतदारसंघ कोणत्या पक्षाने लढवावा याबद्दलचे एकमत झालेलं नाहीये। अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, 48 पैकी किती मतदारसंघ असे आहेत की जिथे अजूनही पेच कायम आहे आणि काय नेमकं कारण की म्हणजे निवडणुकीचा पहिला टप्पा जेमतेम 10-12 दिवसांवर आलाय तरी राज्यातलं पूर्ण चित्र स्पष्ट होत नाहीये। ज्या प्रकारे आपण बघतोय लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे आणि ही सगळी प्रक्रिया सुरू झालेली असताना सुद्धा राज्यातले असे साधारणपणे 15 ते 16 लोकसभा मतदारसंघ आहेत जिथे अजूनही उमेदवार निश्चित झालेले नाहीयेत किंवा एखाद्या पक्षाला जरी तो मतदारसंघ सोडलेला असला तरी त्या ठिकाणी 2 ते 3 उमेदवार आहेत। त्यामुळे उमेदवार नेमका कोण असणार यावर अद्यापही शिक्कामोर्तब झालेलं नाहीये आणि हे सगळ्याच पक्षात आपल्याला पाहायला मिळते। सुरुवातीला आपण जर बघितलं शिवसेना ठाकरे गट यामध्ये साधारणपणे 17 लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जे आहेत ते निश्चित करण्यात आलेले आहेत। मात्र 3 अशा जागा आहेत तिथे अजूनही उमेदवार पक्षाला मिळत नाही किंवा उमेदवारावर निश्चिती होत नाहीये। ज्यामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघ जिथे 3 नावं चर्चेत होते, ज्यामध्ये सुषमा अंधारे, रुपेश म्हात्रे त्यासोबत केदार दिघे या तिघांचं नाव चर्चेत होतं। मात्र अजूनही उमेदवारावर शिक्कामोर्तब झालेलं नाहीये। शिवसेना ठाकरे गटाकडे हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आहे, तिथे सुद्धा जर बाहेरून पाठिंबा राजू शेट्टी यांना दिला आणि जर ते महाविकास आघाडीत सहभागी झाले नाहीत तर मग त्या ठिकाणी शिवसेना ठाकरे गट स्वतःचा उमेदवार देणार आहे, ज्यामध्ये मिंजेकरांचं नाव त्यासोबतच राहुल आवाडेंचं नाव चर्चेत आहेत। मात्र अजूनही उमेदवार कोण यावर निर्णय झालेला नाहीये। उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात सुद्धा शिवसेना ठाकरे गट कोणाला उमेदवारी देणार हे बघावं लागेल। तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटात जर आपण बघितलं तर ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनाकडे राहणार की मग भाजपकडे असणार यावर अजून ठरत नाहीये। त्यामध्ये सुद्धा आपण बघितलं तर 3 ते 4 उमेदवारांची नावं आहेत, ज्यामध्ये ठाण्यामधून जर भाजपकडे ही जागा गेली संजीव नाईक आहेत, प्रताप सरनाईक आहेत, त्यासोबत रवींद्र फाटक यांचं नाव आहे। सोबतच संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गट लढवणार की मग भाजप लढवणार हेही अद्याप स्पष्ट झालेले नाहीये। तिथे सुद्धा 2 ते 3 नावं आहेत, ज्यामध्ये भागवत कराड आहेत, संदीपान भुमरे यांच्या उमेदवारीची चर्चा आहे। त्यासोबतच शिवसेना शिंदे गटात दक्षिण मुंबई आणि नाशिक लोकसभा मतदारसंघात सुद्धा कोण उमेदवार द्यायचा, कारण नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांचं नाव चर्चेत आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्याकडे सुद्धा 3 लोकसभा मतदारसंघाच्या जागांवर अद्यापही उमेदवार निश्चित होत नाही, ज्यामध्ये माढा असेल, रावेर असेल, सातारा या लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट धारावी लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण असणार यावर निर्णय अद्याप या पक्षाचा झालेला नाहीये। भाजपमध्ये सुद्धा ती स्थिती आहे। उत्तर मध्य मुंबईमध्ये सुद्धा 2 ते 3 नावं चर्चेत आहेत, ज्यामध्ये अमित साटम, आशिष शेलार यांचं नाव आहे। मात्र उमेदवार अजून निश्चित झालेला बरोबर आहे। म्हणजे थोड्याफार फरकानं प्रत्येक पक्षाच्या बाबतीत हा पेच कायम आहे। त्यामुळे अजूनही पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रातलं किंवा 48 मतदारसंघातलं चित्र स्पष्ट होऊ शकलेलं नाही आणि स्वाभाविक आहे। बऱ्याच वेगवेगळ्या युती आणि आघाडी झालेल्या आहेत। कधी एकत्रित निवडणूक न लढवणारे पक्ष यावेळेला एकत्रित निवडणुका लढवतात, त्यामुळे जागा वाटपावरनं विलंब होणार, चर्चा ताणली जाणार हे तर थोडंसं अपेक्षित होतं। धन्यवाद वेदांत, अपडेट जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।